नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, केटेचम कॉलेज, नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परराष्ट्र धोरण या पहिल्या प्रकरणातील परराष्ट्र धोरणाची साधने या मुद्द्यांवर लेक्चर आपलं चालू आहे आणि त्याच्यातला पुढचा टप्पा आपण बघत आहोत की परराष्ट्र धोरणामध्ये राजन्यायाची भूमिका किती महत्त्वाची असते आणि राजन्यायाच्या आधारे कशा पद्धतीने आपल्या राष्ट्रीय हिताची पूर्तता जी आहे ती केली जाते. मागील लेक्चरमध्ये आपण राजन्याय म्हणजे काय, म्हणजे त्याचं अर्थ, स्वरूप, परराष्ट्र धोरणामध्ये त्याची भूमिका काय असते ती बघत होतो. तर याच्यामध्ये आपल्याला राजनैतिक संपर्काचे उद्देश काय काय असतात ते बघायचे आहे. तर राजन्यायाचा मुख्य उद्देश असतो वाटाघाटी करणं. आंतरराष्ट्रीय संबंधांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था, जागतिक राजकारण, सत्तेसाठी संघर्ष व स्पर्धा, लष्करी डावपेच इत्यादींचा अभ्यास त्याच्यात केला जातो. जरी या सर्वांचा अभ्यास महत्त्वाचा असला तरी आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय तो एवढा पुरताच मर्यादित नाही, तर त्याच्यामध्ये सर्व राज्य व त्यातील लोकांचे राजकीय, गैर राजकीय संबंध असतात. त्याच्यानंतर शांतता व युद्ध काळातील संबंध असतात. या पलीकडे आर्थिक आहे, सांस्कृतिक आहे, भौगोलिक आहे, इत्यादी सर्व प्रकारांचा संबंध जो आहे तो इतर देशांशी आपला येत असतो. प्रत्येक देशाशी वेगवेगळ्या प्रकारचे संबंध असतात. त्यांचं वर्णन जे आहे ते आपण एकसारखं करू शकत नाही. मग संबंध वेगवेगळे असतील तर त्यांच्याशी संबंध ठेवताना ज्या पद्धतीचे निर्णय आपण घेतो किंवा ज्या पद्धतीचं वर्तन आपण करतो, तर या दृष्टिकोनातून दोन देशांमध्ये ही वाटाघाटीची सुद्धा एक प्रक्रिया जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे. जसे संबंध असतील तशीच वाटाघाटीची प्रक्रिया जी आहे ती राबवली जाते. त्याच्यामुळे राजन्याय म्हणून वाटाघाटी करणं हा खूप महत्त्वपूर्ण उद्देश जो आहे तो या संपर्कामध्ये आपल्याला दिसून येतो. या व्यतिरिक्तही अनेक असे उद्देश आहेत जे संपर्क प्रस्थापित करण्यामागे असतात, ज्याच्यामध्ये पुढचा उद्देश जो येतो तो आहे विचारांचे आदान प्रदान करणं. आता याच्या माध्यमातून काय, तर एकमेकांचा जो काही हेतू असेल त्याचा अंदाज बांधणं किंवा एकमेकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणं. जर ते मत आपलं विरोधी असेल तर ते मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणं हा असतो. म्हणजे अमुक एखादी गोष्ट आपल्या हिताची आहे हे सुचवलं जाऊ शकतं. म्हणजे बहुतेक वेळा उच्च स्तरीय राजनैतिक भेटीगाठी, विशेषतः मंत्री अथवा त्याच्या वरच्या पातळीवरील एकमेकांच्या विचारांच्या आदान प्रदान करण्यासाठी, एकमेकांमध्ये सल्ला मसलत करण्यासाठीच होत असतात. त्याच्यानंतर पुढचा उद्देश याच्यामध्ये येतो की दिशाभूल करण्याचा. आता द्विपक्षीय अथवा बहुपक्षीय परिषदांमध्ये उपस्थिती लावून तेथे विचारांची देवाणघेवाण करणं, त्याच्या माध्यमातून आपल्याला अर्थपूर्ण वाटाघाटीमध्ये रस आहे असा आभास निर्माण केला जातो. मग बऱ्याचदा त्यामुळे वेगवेगळ्या देशांना त्यांच्या उपद्रवात्मक कारवायांवरून जगाचे लक्ष उडवून ते वाटाघाटीकडे लावून देता येते. अर्थात या वाटाघाटीतून ठोस निष्पन्न काहीच होणार नाही याची काळजी घेतली जाते. अलीकडच्या काळात राजनैतिक संपर्क आणि वाटाघाटीचा जो उपयोग आहे तो सरळ स्वराष्ट्राच्या भूमिकेचा प्रचार करण्यासाठीच केला जातो आणि हा त्याचा तिसरा उद्देशाचा भाग आहे. याच्यामध्ये जनमताला आवाहन करणं, दुसऱ्या राष्ट्राचे उद्देश असफल ठरवणं असेही प्रयत्न जे आहेत ते केल्या जातात. या माध्यमातून प्रसार माध्यमांचा वापर केला जातो, सोशल मीडियाचा वापर केला जातो, ज्याच्यातनं देशांतर्गत आणि देशाबाहेरील म्हणजे जागतिक प्रकारचं जे लोकमत आहे ते सुद्धा प्रभावी केलं जातं आणि त्याच माध्यमातून स्वतःला प्रभावी बनवणं, स्वतःच्या राष्ट्रहिताची पूर्तता करणं किंवा आपली वर्तणूक, आपलं वर्तन कशा पद्धतीने योग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या संपर्काच्या माध्यमातून केला जातो. तर अशा पद्धतीने राजनैतिक संपर्काचे उद्देश जे आहे ते आपण बघितले. राजन्यायाचे बदलते स्वरूप. राजन्यायाचा उपचार आणि उपयोग अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ज्या काळापासून राज्यसंस्था अस्तित्वात आली, विविध राज्ये अस्तित्वात आली, तेव्हापासून राज्यातील संबंध राखण्यासाठी राजन्याय आणि शिष्टाचारही अस्तित्वात आले. युरोपीय इतिहासात
मध्ययुगाचा अस्त होताना भौगोलिकता आणि सार्वभौमत्व या वैशिष्ट्यांनी युक्त अशा आधुनिक राज्यांचा उदय झाला. तेव्हा राजनैतिक शिष्टाचारांची परंपरा विकसित झाली. पहिल्या महायुद्धाच्या आरंभापर्यंत टिकलेल्या या परंपरेस पारंपरिक राजनय अथवा जुना राजनय असे म्हटले जाते. या परंपरेत काही बदल घडून पहिल्या महायुद्धानंतरचा नवीन राजनय विकसित झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषतः महासत्तांमधील शीतयुद्धांमुळेही राजनैतिक शैलीत काही परिवर्तन झाली. या परिवर्तनाचा मागोवा आपल्याला या निमित्ताने घ्यायचा आहे. राजनयाची संरचना, त्याच्या प्रक्रिया आणि राजनयाचे विषय यांच्या अनुषंगाने राजनैतिक शैलीत बदल स्पष्ट करता येऊ शकतात. पहिला भाग येतो मग त्यात पारंपरिक राजनय. स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रराज्यांना अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी एकमेकांशी चर्चा करण्याची, वाटाघाटी करण्याची आवश्यकता भासू लागली. तेव्हा पारंपरिक राजनयाच्या विशिष्ट संरचनेचा जन्म झाला. दोन देश एकमेकांशी बोलणी करण्याकरिता एकमेकांच्या राजधानीत कायमस्वरूपी प्रतिनिधींची नियुक्ती करू लागले. अशा राजदूतांच्या मार्फत दोन देशांच्या द्विपक्षीय वाटाघाटी होऊ लागल्या. कालांतराने राजदूतांच्या व्यवस्थेला संस्थात्मक स्वरूप आले. यातूनच विविध देशांच्या नोकरशाह्यांमध्ये परराष्ट्र सेवेत करिअर करणाऱ्या अधिकाऱ्यांचा उदय झाला. परदेशातील दूतावास आणि स्वदेशातील परराष्ट्र मंत्रालय अशा तऱ्हेची राजनैतिक संरचना बहुतेक देशात विकसित झाली. त्याचबरोबर राजनैतिक वाटाघाटींच्या पारंपरिक प्रक्रिया अस्तित्वात आल्या. पारंपरिक राजनय बहुतेक वेळा द्विपक्षीय असे. तसेच वाटाघाटी अनेकदा गुप्त स्वरूपाच्या असत आणि दोन देशातील करारही गुप्त असत. वाटाघाटी करण्याच्या प्रक्रियेबरोबरच राजनैतिक शिष्टाचार विकसित झाला. यात राजदूतांचे आणि दूतावासांचे विशेष हक्क, त्यांना मिळणारे संरक्षण इत्यादींचा समावेश होतो. त्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. पारंपरिक राजनयाचे विषय हे त्या देशाच्या राज्यकर्त्यांच्या हितसंबंधांशी निगडित असत. युद्ध, तह इत्यादींच्या बरोबरीने राज्यकर्त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचेही प्रतिबिंब राजनैतिक वाटाघाटीवर आणि त्यातून निर्माण झालेल्या गुप्त करारांवर पडलेले असे. यात एखादा प्रदेश अथवा राज्य संगनमताने बळकावणे, वाटून घेणे अशाही बाबी असत. ज्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारण हे मुख्यतः युरोपपुरते मर्यादित होते, जेव्हा 5-6 बड्या राष्ट्रांच्या संघाने युरोपीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था नियंत्रित केलेली होती, तो काळ पारंपरिक राजनयाच्या बहराचा काळ होता. जुना राजनय हा गुप्त राजनय पद्धतीवर आधारलेला होता. जनतेस राजकीय करार व अन्य राष्ट्रांशी झालेल्या वाटाघाटींबद्दल सूचना देण्याची गरज नव्हती. बडी राज्य परस्परांमध्ये ज्या वाटाघाटी, संधी किंवा करार करीत असत, त्याबाबत अतिशय गुप्तता राखली जात असे. संधी किंवा तह करणाऱ्या राष्ट्रांव्यतिरिक्त इतर बड्या राष्ट्रांनाही त्याची माहिती देत नसत. गुप्त राजनयामुळे महायुद्धाला प्रारंभ झाला व त्याचे भयंकर परिणाम सर्व जगाला भोगावे लागले. 1815 ते 1914 दरम्यानचे शांततेचे शतक संपल्यावर पारंपरिक राजनयाचाही अस्त झाला. नवीन राजनय. पहिले महायुद्ध संपल्यानंतरच्या काळात राजनयाची पारंपरिक शैली बदलण्याकडे युरोपीय देशांचा कल राहिला. राजनयाची नवीन संरचना आकार घेऊ लागली. आंतरराष्ट्रीय संघटना अस्तित्वात आल्यामुळे राज्ये हा राजनैतिक वाटाघाटीचा एकमेव घटक राहिला नाही. त्यामुळे राजदूत आणि दूतावास यांच्या कार्यक्षेत्रात बदल होत गेले. त्यामुळे राजनयाची प्रक्रियाही बदलली. द्विपक्षीय राजनयाबरोबरीनेच बहुपक्षीय राजनयाचाही विकास झाला. वाटाघाटीची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनली. तसेच
लोकशाहीच्या विकासामुळे राजनयातही पारदर्शकतेची अपेक्षा केली जाऊ लागली. गुप्त राजनय हळूहळू लयास जाऊन राजनयात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना महत्त्व आले. नवीन राजनयाचे क्षेत्र विस्तारून विषयही बदलले. युद्ध, शांतता, सुरक्षा अशा मुद्द्यांबरोबर अर्थकारण, सामाजिक सुरक्षा, विकास असे निम्न राजकारणाचे मुद्दे राजनैतिक वाटाघाटीच्या अजेंड्यावर नेहमी दिसू लागले. याशिवाय आपण बघतो की राजनयामध्ये अनेक प्रकारही पडतात, जसे हुकुमशाही व लोकतांत्रिक राजनय, गुप्त व प्रगट राजनय, परिषद राजनय, संसदीय राजनय, व्यक्तिगत व शिखर राजनय. याबरोबरच शीतयुद्धाच्या विशिष्ट परिस्थितीत राजनयाची आणखीन काही वेगळे तंत्रे विकसित झाली. प्ररोधन तंत्र तसे जुनेच, परंतु शीतयुद्धाच्या काळात महासत्तांनी त्यासाठी अण्वस्त्राचा वापर केला. प्रतिपक्षावर दबाव आणण्यासाठी अण्वस्त्राचा वापर करण्याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धमकी देण्याच्या या तंत्रास आण्विक राजनय असे म्हटले जाते. 1998च्या अणुचाचण्यांनंतर भारत आणि पाकिस्तानने काही प्रमाणात एकमेकांविरुद्ध या तंत्राचा वापर केला. शीतयुद्धातील असे आणखीन एक तंत्र म्हणजे आपत्कालीन राजनय. दोन महासत्तांदरम्यान युद्धाची शक्यता अचानकपणे अनेक पटीने वाढून आपत्ती तयार होते. अशा वेळी आपत्तीचे व्यवस्थापन करून युद्ध न होता त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेल्या अतिजलद राजनैतिक हालचाली म्हणजे आपत्कालीन राजनय. 1962च्या क्युबातील क्षेपणास्त्र पेच प्रसंगाच्या वेळेस अमेरिका आणि सोव्हिएत संघाने अशा आपत्ती व्यवस्थापनाचा प्रत्यय दिला होता. 2001 डिसेंबरमध्ये भारतीय संसद भवनावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला. त्यानंतर भारताने पाक सीमेवर मोठ्या सैन्यांची जमवाजमव केली. त्या काळात आपत्कालीन राजनैतिक हालचाली घडून अखेर भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध टाळण्यात त्या दोन्ही देशांबरोबरच अमेरिकेलाही यश आले होते. शीतयुद्धाच्या काळात शिखर राजनय या तंत्राचाही विकास झाला. ज्या काळात दोन महासत्तांचा परस्परांशी प्रत्यक्ष संपर्कही येणे दुरापास्त, त्या काळात दोघांच्या शासन प्रमुखांची समोरासमोर भेट होऊन चर्चा होणे यास मोठे प्रतिकात्मक महत्त्व आले. वातावरण निवळण्याची सुरुवात असा शिखर राजनयाचा अर्थ होऊ लागला. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर नवीन बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात येऊन बहुपक्षीय पारदर्शक राजनयाचा विस्तार होईल अशी आशा निर्माण झाली. ही आशा अजून तरी प्रत्यक्षात उतरलेली दिसत नाही, परंतु शीतयुद्धानंतर जागतिक राजनैतिक परंपरांमध्ये काही ठळक बदल होताना दिसून येत आहेत. राजनैतिक हालचाली आता खऱ्या अर्थाने जागतिक झाल्या आहेत, हा पहिला बदल. काही मुद्द्यांचे, विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक मदत इत्यादी मुद्द्यांचे वाढते महत्त्व हा दुसरा बदल. यामुळे असे लक्षात येते की शीतयुद्धोत्तर काळात राजनयाचे स्वरूप अधिक व्यापक तसेच अधिक गुंतागुंतीचे होत आहे. जुन्या व नवीन राजनय पद्धतीतील मूलभूत फरक आपण पुढील प्रमाणे बघू शकतो. पहिला फरक असतो की जुन्या राजनैतिक प्रतिनिधीपेक्षा नवीन प्रतिनिधी प्रशिक्षित असतात. त्यांची निवड खुल्या स्पर्धेतून केली जाते. आज या नोकरीत प्रवेश समाजातील सर्व व्यक्तींना मिळतो. जुन्या राजनयात राजाशी व राजघराण्याशी संबंधित अशा प्रतिष्ठित लोकांमधून राजनयज्ञाची निवड राजा करीत असे. नवीन राजनयात राजदूतांच्या नोकरीविषयक अटी, वेतन व सवलती निश्चित असतात. तसेच त्यांचा हुद्दा, श्रेणी व अधिकारही निश्चित करण्यात आलेले असतात. दळणवळणाच्या सोयीमुळे आधुनिक राजनयज्ञ आपले कार्य अधिक तत्परतेने व कार्यक्षमतेने करू शकतात. स्वतःच्या शासनाधिकाऱ्यांशी त्यांना सतत संपर्क साधता येतो. या सोयी जुन्या राजनैतिक प्रतिनिधीस उपलब्ध नव्हत्या. दुसरा फरक आहे, आधुनिक राजनयज्ञास जुन्या प्रतिनिधीपेक्षा जास्त कार्य करावी लागतात. आज राज्यांचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले आहे.
जुन्या राजनयिक प्रतिनिधींना केवळ युद्ध व शांततेची संधी करावी लागत आहे. क्वचित प्रसंगी करारही करावा लागे. परंतु आज हे कार्यक्षेत्र विस्तृत झाले आहे. नवीन राजनयिक प्रतिनिधींना लष्करी, राजकीय, आर्थिक स्वरूपाचे करार करावे लागतात. त्याचप्रमाणे लोकमत, बाजारपेठांची स्थिती, कृषी व उत्पादन यांची आकडेवारी इत्यादी संबंधी स्वागतकर्त्या राज्याबाबत अहवाल आपल्या राज्याकडे पाठवावा लागतो. त्यांना आपल्या राज्याचे विद्यार्थी, उद्योग व व्यवसाय करणारे, सहलीसाठी आलेले आपले नागरिक यांचे हितसंबंध सुरक्षित ठेवावे लागतात. जुन्या राजनयज्ञाला जी प्रतिष्ठा व महत्वाचे स्थान होते तसे स्थान मात्र आजच्या नवीन प्रतिनिधीला राहिलेले नाही. हा तिसरा फरक आहे. नवीन राजनयिक प्रतिनिधींवर दळणवळणाच्या प्रगतीचा विपरीत परिणाम झालेला दिसतो. त्यांना जुन्या राजनयिकांप्रमाणे स्वतंत्रपणे निर्णय घेता येत नाही. टेलिफोन, विमाने, बिनतारी संदेशवाहक इत्यादी साधनांद्वारे त्यांना कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत आपल्या सरकारशी संपर्क साधावा लागतो. त्यामुळे जुन्या प्रतिनिधींपेक्षा त्यांचे महत्त्व आता कमी झालेले आहे. त्याचप्रमाणे द्विपक्षीय व बहुपक्षीय संमेलनामध्ये मंत्री व शासनाधिकारी राजदूतांना वारंवार भेटत देत असतात. राज्यप्रमुख प्रत्यक्षपणे स्वतःच अनेक राजनयिक व्यवहार करीत असतात. बहुपक्षीय संमेलनांमध्ये राज्यप्रमुख स्वतःच राजनयिक निर्णय घेऊन त्यांची कार्यवाही करण्याचे राजदूतांना सोपविताना दिसतात. नाटो, सीटो यासारखे लष्करी करार असतील किंवा युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी, राष्ट्रकुटुंब व संयुक्त राष्ट्रसंघासारख्या संस्थांच्या निर्मितीमुळे नवीन राजनयिक प्रतिनिधीचे महत्त्व निश्चितपणे कमी झालेले आहे. सारांशाने असे म्हणावे लागते की नवीन राजनय हा जुन्या राजनयांप्रमाणे गुप्त नसून प्रगट किंवा खुला राजनय ठरत आहे. आज लोकतांत्रिक शासन पद्धतीमुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. लोकांना त्यांचे राजनयिक प्रतिनिधी कोणते करार किंवा संधी करत आहेत, त्या संधीमध्ये अटी कोणत्या आहेत हे जाणून घेण्याची इच्छा असते. म्हणूनच आजच्या युगात राजनयिक गुप्त ठेवणे अशक्य झाले. आता आपण बघूया राजनयातील अडथळे आणि उपयुक्तता. महायुद्धाच्या काळात सर्वंकष राज्यांनी राजनयाचा उपयोग वार्तालापासाठी करण्याऐवजी विरोधी प्रचार, क्रांतिकारक आंदोलने व दहशतीसाठी केला. या राज्यांनी चांगल्या चालीरीतींचा भंग केला, प्रचाराला महत्त्व दिले, संधीचा मन मानेल तसा अर्थ लावला, फसवणुकीचे प्रकार केले व त्यामुळे राजनयिक पद्धतीमधील वैचारिक एकता नष्ट झाली. इसवी सन 1945 नंतर ही परिस्थिती आणखीन बिघडली. स्वतंत्र राज्यांच्या संख्येत वाढ झाली. या नवोदित राष्ट्रांना जुन्या राजनयिक पद्धतीचा अनुभव नाही. संयुक्त राष्ट्रात एकत्र येऊन वार्तालाप करण्याऐवजी ही राष्ट्र परस्परांविरुद्ध प्रचार करीत असतात. यामुळे राजनयिक प्रतिनिधी व दूतावासाचे महत्त्व कमी झालेले दिसते. साम्यवादी चीनने तर इसवी सन 1949 नंतर अनेक वेळा राजनयिक शिष्टाचाराचा भंग केला. इसवी सन 1967 मध्ये पेकिंग येथे इतर दूतावासातील प्रतिनिधींना शारीरिक कष्ट दिले व अपमानास्पद वागणूकही चीनकडून देण्यात आली. परंतु चीनमध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या सांस्कृतिक चळवळीमुळे आणि इसवी सन 1971 पासून चीनला संयुक्त राष्ट्रात स्थान मिळाल्यानंतर या स्थितीमध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते. राजनयाच्या मार्गात वरीलप्रमाणे अनेक अडचणी असल्या तरी परराष्ट्र धोरणाचे एक उत्कृष्ट साधन म्हणून राजनयाचा आज पावेतो उपयोग झालेला आहे. मात्र त्यासाठी सहकार्य व परस्परांची सांस्कृतिक प्रतिष्ठा राखणं जास्त आवश्यक आहे. राजनयाची उपयुक्तता. वर्तमान आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अवलोकन करताना आज राजनयाची उपयुक्तता कितपत आहे असा प्रश्न निर्माण होतो. आज राजनयाला आण्विक युद्धापासून जगाचे संरक्षण करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सुद्धा बजावावी लागत आहे. कोणत्याही राज्यापुढे आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना तीन मार्ग उपलब्ध असतात: युद्ध करणे, आपल्या राष्ट्रीय हितास तिलांजली देणे किंवा राजनयाचा उपयोग करणे. आजच्या अणुशक्तीच्या युगात युद्धाचा मार्ग राज्यांनी त्याज्य ठरवले आहे. तसेच कोणतेही राष्ट्र आपल्या हिताची अवहेलना करण्यास तयार नसते. तेव्हा फक्त राजनयाचाच मार्ग उरतो.
आज जगात कुठेही युद्ध अवस्था जर निर्माण झाली तर विभिन्न राष्ट्राचे पुढारी युद्धविराम घडवून आणण्यासाठी तत्पर असतात आणि त्यामुळेच शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो। आज राजनयाचे हे महत्त्वपूर्ण कार्य आहे। जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचे उत्तरदायित्व आज राजनयावर येऊन पडले आहे। राजनयावरील या नवीन जबाबदारीमुळे त्याचे स्वरूप जे आहे ते द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय न राहता आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक झालेले दिसून येते। म्हणजे त्याचं महत्त्व कुठेही कमी झालेलं नाही। राज्याचा प्रत्यक्ष व्यवहारात काही वेळा त्यांचे राजनैतिक संबंध तुटत असले किंवा त्यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे पत्रव्यवहार जरी होत असले तरी अशी स्थिती कायम राहत नाही। पुन्हा राजनैतिक संबंध जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो। मग भारत चीनचा प्रश्न असेल किंवा भारत पाकिस्तान संघर्षाचा प्रश्न असेल, अशा वेळी या दोन्ही देशांमधले राजनैतिक संबंध बिघडले होते, पण युद्ध परिस्थिती निवळल्यावर पुन्हा यांचे जे संबंध आहेत त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न झालेले आपल्याला दिसून येतात। अमेरिका, सोव्हिएत संघाने तर परस्परांमध्ये सरळ वार्तालाप करण्यासाठी हॉटलाईनची व्यवस्था केली होती। अमेरिका व चीनमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून वैमनस्य असूनही राजनैतिक वाटाघाटीसाठी त्यांनी एकमेकांना भेटी दिलेल्या आहेत। याच्यावरूनच आजचं राजनयाचं स्वरूप जे आहे ते आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं झालेलं दिसून येतं। जागतिक शांततेची जबाबदारी नवीन राजनयाला पार पाडावी लागते आहे आणि हे स्पष्ट होते त्या माध्यमातून। आजच्या काळात राजनयाचे महत्त्व संपुष्टात आले नसून उलट त्यात वाढ होत आहे। मात्र राजनयाचे स्वरूप व कार्य यामध्ये पूर्वीपेक्षा बराच बदल झाला आहे। आजचा राजनय सह अस्तित्वाचा राजनय आहे व या राजनयाने जागतिक शांततेच्या दृष्टीने शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यात पुढाकार घेतला आहे। आजची राज्ये परस्परावलंबी असल्याने त्यांच्यात आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात संबंध दिवसेंदिवस वाढत आहे। या सर्व संबंधांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची जबाबदारी आजच्या राजनयावर येऊन पडली आहे। जुन्या राजनयाचे स्वरूप नष्ट होत असल्यामुळे राजनयाचा ऱ्हास होत आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही। आजचा प्रगत किंवा लोकतांत्रिक राजनय जुन्या राजनयापेक्षा अधिक जबाबदारीचे कार्य पार पाडतो आहे। आज राजनयाची वाणिज्य व आर्थिक राजनय, संमेलनीय राजनय, संसदीय राजनय अशी नवीन रूपे आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे भविष्य काळातही राजनयाचं महत्त्व वाढतच जाणार यामध्ये कोणत्याही प्रकारचा संदेह नाही।